चलो स्टार्ट करने का। तो आज क्या लर्न करने का है? बर लॉगबुक आहे का सर्वांच्याकडे? तर सर्वांच्याकडे लॉगबुक आहे का? आणि सर्वजण तुमच्या फोन मध्ये लॉगबुक बघू शकता का? ऍटलिस्ट फोन मध्ये किंवा तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे का? बोला, कमेंट करा, मला सांगा लॉगबुकची सिच्युएशन काय आहे ना सर्वांच्याकडे? कुणाकडे नाही आहे? कुणाकडे नसेल तर मला सांगा, मी आता ग्रुप मध्ये पण पाठवलंय. बस लॉगबुक मी आता ग्रुप मध्ये पण पाठवलंय. तुम्ही जर फोनवरच बघायला लागला, मी पण जर फोनवरच बघायला लागलो, तर काय होईल मग? फास्ट न्यूमेरिकल्स करता येतील, कामं फास्ट होतील. प्रत्येक वेळी मी स्क्रीन शेअर करून दाखवली तर वेळ लागणार. कळलं? चलो, बहुतेक सर्वांच्याकडे आहे. कुणाकडे नसेल लॉक टेबल तर मला सांगा. कुणाकडे लॉक टेबल नसेल तर सांगा. लॉक टेबल मी आता पण पाठवलंय ग्रुप मध्ये, डाउनलोड करून घ्या. ठीक आहे? आणि झूमला मिनिमाइज करून लॉक टेबल बघता येते. झूमला मिनिमाइज करून लॉक टेबल बघता येते. ठीक आहे ना? चलो, तरी पण पहिले एक दोन न्यूमरिकल्स मी दाखवतो लॉक टेबल. काही जण नवीन आहेत. ओके, एक दोन आदिती बहुतेक नवीन आहे, आणखीन एक दोन कोणतरी नवीन असतील. त्यांच्यासाठी मी काय करतो, बरं याला कळालं का रे लेक्चर? सृजन, सिद्धी पण आहे. सिद्धी दिसत नव्हती. सृजन, लेक्चर कळलं का रे कालचं? कालचं लेक्चर कळलं का सृजन? हा, झेरॉक्स घ्या. लॉग बुकचं झेरॉक्स घेतलं तरी चालतंय. जे मी पीडीएफ पाठवली का, ती कुठल्या तर शेजारच्या झेरॉक्स वाल्याला द्या, ते तुम्हाला झेरॉक्स पण काढून देईल. झेरॉक्स घेतला तरी चालतंय. ठीक आहे, तुम्हाला जे सुटेबल आहे ते करा. चला चालू करायचा. कोणता चॅप्टर चालू आहे? कोणता चॅप्टर चालू आहे? कोण जर नवीन जॉईन असेल, कोण सिद्धी बहुतेक नवीन आहे, आणखीन कोण एखादं नवीन असेल कोण आज, तर आज कोणता टॉपिक चालू आहे? लॉग चालू आहे. लॉग टॉपिक आपण बघालो. लॉगॅरिथम कुठं कुठं कामाचा आहे? परत मी रोज सांगालो, लॉगॅरिथम कुठं कुठं कामाचा आहे. लॉगॅरिथम इज युजफुल फॉर बोर्ड अँड फॉर नीट and for JEE and for CET, all exams. Logarithm is useful for all exams and for both subjects, physics as well as chemistry. ठीक आहे? 50% मार्क्स बोर्ड मधले, 50% मार्क्स फिजिक्सचे पण आणि केमिस्ट्रीचे पण लॉग टेबलनच येणार आहेत. फिजिक्सचे जितके पण न्यूमरिकल्स आहेत बोर्डच्या पेपर मध्ये, तेवढे सगळे न्यूमरिकल्सला लॉग वापरायला लागते. आणि लॉग यूज केला तरच ते न्यूमरिकल सॉल्व्ह करता येते. लॉग यूज करणं आणि लॉगॅरिथम चॅप्टर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. लॉग आलाच पाहिजे, लॉगॅरिथम चॅप्टर आलाच पाहिजे, एकदम युजफुल आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करायचा. काल जे न्यूमरिकल्स दिले होते त्याची प्रॅक्टिस केली का रे? बोर्डच्या पेपर मध्ये न्यूमरिकल्सच मॅक्सिमम आहेत. 50% न्यूमरिकल्सच असते. सीईटी मध्ये आणि नीट मध्ये ऑलमोस्ट 100% न्यूमरिकल. थेरॉटिकल क्वेश्चन खूप कमी असतात फिजिक्स मध्ये. आणि बोर्डच्या पेपर मध्ये पण थेरॉटिकल क्वेश्चन हाफ असते, न्यूमरिकल्स हाफ असते. बोर्डच्या पेपर मध्ये पण खूप न्यूमरिकल्स असते ना फिजिक्स मध्ये. आणि प्रत्येक न्यूमरिकलला बोर्डच्या, नीट मधल्या काही न्यूमरिकल्सला लागते लॉग, पण बोर्ड पेपर मधल्या प्रत्येकच न्यूमरिकलला लॉग लागते. विदाउट लॉग न्यूमरिकल सॉल्व्हच होत नाही. ठीक आहे, लॉग एकदम इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाला लर्न केलंच पाहिजे. चल
काय करूया आता आपण बघा. प्रॅक्टिस केली का मला ते सांगा. एकच कमेंट आली फक्त वैष्णवीची. बाकीच्या मुलांनी प्रॅक्टिस करायला सांगितली होती, केली का? प्रॅक्टिस केली का सांगा बाकीच्या मुलांनी. केली. ठीक आहे, चलो. पेन किधर आहे. फर्स्ट न्यूमरिकल परत मल्टिप्लिकेशनचं बघूया आपण. थोडं जरा कॉम्प्लेक्सिटी वाढवतो मी. फर्स्ट न्यूमरिकल परत मल्टिप्लिकेशनचं बघूया आपण. थोडी कॉम्प्लेक्सिटी वाढवतो. पहिलं न्यूमरिकल मी शेवटपर्यंत करतो. पहिलं न्यूमरिकल मी शेवटपर्यंत करतो, तुम्ही काही करू नका. सेकंड न्यूमरिकल मी तुम्हाला करायला देतो. काही मुलं, एखाद दोन मुलं नवीन असले तर त्यांना काय होते, मग अंडरस्टँडिंगला सोपं होते. पहिलं न्यूमरिकल मी करतो कंटिन्युअसली, तुम्ही फक्त लक्ष द्या. थोडं त्याच्यात चेंज पण केले मी. थोडं काय केले, थोडंसं चेंज पण केले. मग ज्यांना झालंय त्यांना पण थोडंसं ते नवीनच आहे. व्यवस्थित बघा. थोडंसं मी त्याला डिफिकल्ट करतो त्याला. मग काय 2 पॉइंट फाइंड आउट 2.045 find out 2.045 into 0.00 2.045 into 0.00 9712. फाइंड आउट this into this. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, ते फाइंड आउट करायचं. चला लिहून घ्या. या दोन्ही नंबर्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय, ते आपल्याला फाइंड आउट करता येते बाय युझिंग लॉग. कॅल्क्युलेटर वापरायची काही गरज नाही. लॉग ने हे जर सॉल्व्ह केलं तर खूप जास्त ऍक्युरेट येते. ठीक आहे, आणि फास्ट होते काम. फास्ट होते. चलो करायचा. काय फाइंड आउट करायचंय. चला बा सर्वजण समोर. काय फाइंड आउट करायचंय. हे मल्टिप्लिकेशनचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. कसं फाइंड आउट करायचं बघा. फर्स्ट स्टेप इज व्हॉट. फर्स्ट स्टेप, इन फर्स्ट स्टेप we have to assume this multiplication as y. चला बघा रे, एकदम बघा समोर बघा. In first step we have to assume this multiplication as y. पहिलं काम ते assume that multiplication as y. 2.045 into 0.00971. 2.045 into that number. जे multiplication आहे that should be assumed as y. Second step काय. Second step काय. Take log on the both sides. Take log on both sides. दोन्ही बाजूला log घ्या. So on this side log of y, on that side log of 2.045 into 0.00971. Okay. Take log on the both sides. दोन्ही साइडला काय करायचं, दोन्ही साइडला घ्यायचा log. ठीक आहे. मग लॉगचा रूल काय. सर्वजण समोर. सर्वजण समोर. तुम्हाला प्रॅक्टिस करायला मी नेक्स्ट न्यूमरिकल देतो. फक्त आता या एक्झाम्पलला व्यवस्थित समोर लक्ष द्या. ठीक आहे. मग लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन रूल काय लॉगचा. लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन, इफ इनसाइड लॉग वी हॅव मल्टिप्लिकेशन, वी कॅन राईट मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ एडिशन. इफ इनसाइड लॉग, इफ वी हॅव मल्टिप्लिकेशन, वी कॅन राईट मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ एडिशन. एडिशन मध्ये कसा लिहायचा. एडिशन मध्ये असा लॉग ऑफ 2.045 प्लस लॉग ऑफ 0.009712. Multiplication can be written as addition. Multiplication can be written as addition. Log of this number, multiplication becomes addition. Log of this number. Separate log घेतले तर addition. सेपरेट लॉग घेतले तर काय करायचं, त्याचा ऍडिशन करायचं. लॉगचा रूल आहे. याच्यावरून हे कसं आलं. मल्टिप्लिकेशनला ऍडिशन का कसा लिहिला. दिस इज रूल ऑफ लॉग. लॉगचा रूल आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं मग. इतकं झालं. मग याचा लॉग घ्या, त्याचा लॉग घ्या, ऍडिशन करायचं. लॉग कसा घ्यायचा मी परत एक्सप्लेन करतो बा. लॉग कसा घ्यायचा मी एक्सप्लेन करायला बा, लक्ष द्या. डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे. डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे.
असंच आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं आहे. कशी ऍडजस्टमेंट करायचं सो दॅट डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे. इथं ऑलरेडी डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे. त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती येते 0. त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती येते 0. डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे, मग डेसिमल शिफ्ट करायची काही गरज नाही. At the left hand side of decimal I have only one number, so I need not shift decimal. मग डेसिमल शिफ्ट करायची गरज नाही. डेसिमल शिफ्ट केलाच नाही. डेसिमल किती प्लेसेसनी शिफ्ट केला? 0 प्लेसेसनी शिफ्ट केला. देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इज 0. डेसिमलला किती जागेने हलवला, किती प्लेसेसनी हलवला? हलवलंच नाही, म्हणजे 0 प्लेसेसनी हलवला, मग कॅरेक्टरिस्टिक 0. इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे बघा. इथं कॅरेक्टरिस्टिक किती? डेसिमल किती शिफ्ट केला दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. डेसिमल किती न शिफ्ट केला दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. राईटला शिफ्ट केला तर कॅरेक्टरिस्टिक इज मायनस, आणि इकडे शिफ्ट केला लेफ्टला देन कॅरेक्टरिस्टिक इज प्लस. आता आपण राईटला शिफ्ट करालो, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक फॉर दिस नंबर इज मायनस. इकडे शिफ्ट करालो देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक मायनस. इकडे शिफ्टिंग केला तर कॅरेक्टरिस्टिक काय? प्लस. 1 2 3. पहा किती शिफ्टिंग आले, किती शिफ्टिंग आलं? 1 2 3. मग डेसिमलच्या लेफ्टला एक नंबर आला का इथं? मग इथं शिफ्ट कर, इथं पण शिफ्टिंग करायला लागेल. 1 2 3. सो 3 शिफ्टिंग. किती शिफ्टिंग करायला लागेल? 3 वेळा शिफ्ट करायला लागणार. देअरफॉर याचा कॅरेक्टरिस्टिक येतील 3 बार. याचा कॅरेक्टरिस्टिक 3 बार. निगेटिव्ह 3. बारचा मिनिंग असते निगेटिव्ह. 1 2 3. बारचा मिनिंग काय असते? निगेटिव्ह. आणि इथं कसा? नो शिफ्टिंग. डेसिमलच्या लेफ्टला ऑलरेडी एकच नंबर आहे. नो शिफ्टिंग, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक 0. कॅरेक्टरिस्टिक 0, कॅरेक्टरिस्टिक -3. सेकंड काय काम आहे? आफ्टर कॅरेक्टरिस्टिक सेकंड काय काम आहे? आफ्टर कॅरेक्टरिस्टिक मॅन्टिसा बघायचा आहे. दिस पार्ट ऑफ लॉग इज कॉल्ड मॅन्टिसा, दिस पार्ट इज कॉल्ड मॅन्टिसा. मॅन्टिसा बघायचा. मॅन्टिसा कसा बघायचा? 20च्या लाईन मध्ये 4 च्या खाली आणि 5 च्या खाली. इन द रो ऑफ 20 बिलो 4 अँड बिलो 5. मी लॉग टेबल दाखवतो. -3 -3 इन द रो ऑफ 20 बिलो 4 अँड बिलो 5 चेक करायचा. मग रो 20च्या लाईन मध्ये 4 च्या खाली आणि 5 च्या खाली. बघा मी दाखवतो लॉग टेबल. बघा 20च्या लाईन मध्ये 4 आणि 5. 20 हे लॉग टेबल आहे. 20च्या लाईन मध्ये 4. इथं 4 आहे का बघा. 4 च्या खाली 20च्या लाईन मध्ये बिलो 4 काय भेटतंय? 3096. किती भेटतंय? 3096. 20च्या लाईन मध्ये बिलो 4 3096. आणि 20च्या लाईन मध्येच पुढे जायचं आहे 5. 20च्या लाईन मध्ये बिलो 4 3096 आणि बिलो 5 11. बिलो 5 काय भेटायला? 11. बिलो 5 वर 5 आहे का बघा. 5 च्या खाली 11. ठीक आहे. मग 20च्या लाईन मध्ये 20च्या रो मध्ये बघत जायचं. 4 च्या खाली किती भेटते? बेस्ट नंबर. आणि 20च्या लाईन मध्ये 5 च्या खाली किती भेटते? 11. मग ऍडिशन ऑफ दीज टू इज द मॅन्टिसा. ऍडिशन ऑफ दीज टू नंबर इज द मॅन्टिसा. ह्या दोन्ही नंबरची ऍडिशन केली तर किती? या दोन्ही नंबरची ऍडिशन केली तर किती? 6 + 1 7, 9 + 1 10 चा 0, 1 आला आणि ह्या 3 3107. 3107 is the mantissa. 3107 is the mantis of this number. चला सर्वजण फक्त समोर बघणार. 3107 is the mantis of this number. ठीक आहे. या नंबरचा पण मॅन्टिसा फाइंड आउट करू. डेसिमल कितीने शिफ्ट केला बघा? 1 2 3. डेसिमल कितीने शिफ्ट केला? 3 प्लेसेसनी. देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इज हाऊ मच? 3. पण -3 येते. इकडे शिफ्ट केला की मायनस, इकडे शिफ्ट केला की प्लस. पण इकडे शिफ्ट केला डेसिमलला, देअरफॉर मायनस. मायनसला कसं लिहितो आपण? 3 बार. मायनसला कसं लिहितो? 3 बार. ठीक आहे. लॉग मध्ये ती लिहायची मेथड आहे. मॅन्टिसा कसा चेक करायचा? 97च्या लाईन मध्ये 1 च्या खाली आणि 2 च्या खाली. 97च्या लाईन मध्ये 1 च्या खाली आणि 2 च्या खाली. 97 1 2.
97 1 97 0 97 1 हे 1 असते इथला 1 च्या खाली आहे का 97 1 98 70 98 72 97 च्या लाईन मध्ये 97 च्या लाईन मध्ये 1 च्या खाली 97 च्या लाईन मध्ये 1 च्या खाली 98 72 आणि 98 च्या लाईन मध्ये 98 1 2 आहे सॉरी 97 1 2 97 1 and 97 2 97 च्या लाईन मध्ये 1 च्या खाली किती भेटला 98 72 97 च्या लाईन मध्ये 2 च्या खाली किती भेटला 1 त्या दोघांचे ऍडिशन सो 97 च्या लाईन मध्ये बघत जायचा 97 च्या लाईन मध्ये बघत जायचा 1 च्या खाली काय भेटते बेस्ट नंबर आणि 97 च्या लाईन मध्येच बघत जायचा 2 च्या खाली काय भेटते हा नंबर ऍडिशन ऑफ दीज टू इज द मॅन्टिसा ऍडिशन ऑफ दीज टू नंबर किती आहे 98 73 प्लस प्लस log of this number is this log of this number is this ठीक आहे हे प्लस आहे तसा प्लस लिहिला log of this number is this log of this number is this ठीक आहे पण कालपर्यंतच्या न्यूमरिकल्स मध्ये काय झालं होतं सॉरी कालपर्यंतच्या न्यूमरिकल्स मध्ये काय झालं होतं आपण हे बार घेतलाच नव्हता मल्टिप्लिकेशनचे 1-2 न्यूमरिकल्स केले आपण पण त्याच्यात हे बार आलाच नव्हता बारचा मिनिंग काय मी परत एकदा सांगालो बारचा मिनिंग काय बघा व्यवस्थित लक्ष द्या बारचा मिनिंग काय बारचा मिनिंग काय बारचा मिनिंग आहे ओनली 3 इज मायनस अँड दिस पार्ट इज प्लस बारचा अर्थ काय हे एवढाच फक्त मायनस पार्ट आहे हा बाकीचा सगळा प्लस आहे मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह लक्षात ठेवा किंवा लिहून पण ठेवा नोट लिहून ठेवा ज्या नोटबुक मध्ये लिहायला त्याच्यात नोट लिहून ठेवा मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह चला लिहून ठेवा लिहा मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह मॅन्टिसा इज ऑलवेज पॉझिटिव्ह and characteristic may be positive may be negative चला लिहा काय मॅन्टिसा is always positive and characteristic may be positive may be negative ठीक है चलो log of this number is this log of this number is this आता ह्या दोघांचे ऍडिशन मारायचे या दोघांचे ऍडिशन मारणं पण नॉर्मल नाही आहे या दोन्ही नंबरचे ऍडिशन मारणं पण नॉर्मल नाही थोडंसं वेगळं करायला लागतं बा काय करायला लागतं हा नंबर मी खाली लिहिला बार 3 98 73 ऍडिशन मारायला जरा सोपं जाईल ऍडिशन मारायला थोडं सोपं जाईल मग एका खाली एक लिहिलं दोघांचे ऍडिशन बघा वेगळ्या पद्धतीने करायचे थोडी ऍडिशन चालू 7 + 3 हाऊ मच 10 त्याचा 0 कॅरी फॉरवर्ड 1 झाला 7 + 0 7 7 + 1 8 8 + 1 9 9 + 3 12 आणि हे एक 1 कॅरी फॉरवर्ड झाला ठीक आहे आता बघा इथं मजा आहे आता इंटरेस्टिंग पार्ट आहे काय कॅरी फॉरवर्ड झाला 1 दॅट 1 इज पॉझिटिव्ह जे 1 कॅरी फॉरवर्ड झाला दॅट 1 इज पॉझिटिव्ह अँड दिस 3 इज निगेटिव्ह जे कॅरी फॉरवर्ड झाला दॅट 1 इज पॉझिटिव्ह अँड दिस 3 इज निगेटिव्ह मग निगेटिव्ह 3 आणि पॉझिटिव्ह 1 किती येते -3 + 1 -2 इथं -2 पण मायनस लिहित नाही आपण 2 बार दिस नंबर इज पॉझिटिव्ह दिस नंबर इज ओनली निगेटिव्ह पॉझिटिव्ह होता याची समेशन मारली एक कॅरी फॉरवर्ड झाला -3 + 1 -3 + 1 -2 मग 2 मायनस आहे मग 2 बार लिहिला 2 मायनस होता म्हणून काय लिहिला 2 बार सो ऍडिशन ऑफ दीज टू नंबर्स इज दिस ठीक आहे पण हे काय आन्सर आहे का आपलं पण ऐ हे काय आहे आपला आन्सर आहे का
हे आन्सर नाही. दिस इज व्हॉट, दिस इज लॉग ऑफ वाय. दिस इज व्हॉट, दिस इज log of y. I don't want y. I don't want log of y. I want what? I want y. मग y काढायचा आहे. मग कसं काढायचं बघू. चल परत एकदा मी लिहितो log of y. Log of y is equal to what? This number 2 bar 0.2980. Log of y is equal to this number 2 bar 0.2980. ठीक आहे. पण मला y पाहिजे, मला log y नाही पाहिजे. मला काय पाहिजे? y पाहिजे. मला log y नाही पाहिजे. मग कसं काढायचा? दोन्ही बाजूला काय घ्यायचं? log ला उडवून टाकायचा. log ला कॅन्सल करायचा. log ला कसा कॅन्सल करायचा? बाय टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स. log ला कसा कॅन्सल करायचा? बाय टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स. मग दोन्ही बाजूला अँटी लॉग घेतला. मग अँटी लॉग ऑफ दिस नंबर इज y. log चा अँटी लॉग घेतला की y बनते. इकडे अँटी लॉग, तिकडे पण अँटी लॉग. log चा अँटी लॉग घेतला की y. मग याचा अँटी लॉग घेऊ. इकडे पण अँटी लॉग घेतला, इकडे पण अँटी लॉग. अँटी लॉग ऑफ बार 2.2980. अँटी लॉग ऑफ बार 2.2980. इकडे अँटी लॉग घेतला तर लॉग आणि अँटी लॉग कॅन्सल होते, फक्त y राहिला. त्याचा अँटी लॉग घ्यायचा आता. y आला ना, y तर काढायचा. y आला ना, मग अँटी लॉग ऑफ दिस नंबर इज अवर आन्सर. अँटी लॉग ऑफ दिस नंबर इज y and that is y is our answer. y काढायचा ना. चलो अँटी लॉग घेऊ. अँटी लॉग कसा? अँटी लॉग कसा? अँटी लॉग कसा घ्यायचा बघा, मी परत सांगतो. अँटी लॉग ची पण आपण भरपूर प्रॅक्टिस घेतली 2 दिवसापूर्वी. पण अँटी लॉग मी परत एकदा सांगतो. जे डेसिमलच्या लेफ्टला आहे, जशी प्रॅक्टिस होईल तसं येईल. जशी प्रॅक्टिस होईल तशी येईल आणि आलंच पाहिजे, काय ऑप्शन नाही. जशी प्रॅक्टिस होईल तसं लॉग घेणं, अँटी लॉग घेणं येईल. बाकी जे मुलं जुने आहेत त्यांना यायला, काही जर नवीन असतील तर. काही जर नवीन आहेत त्यांना कदाचित थोडंसं अडचण येईल, पण ते लर्न करायलाच पाहिजे. लॉग एकदम इम्पॉर्टंट आहे. लॉग शिवाय काहीच होणार नाही. लॉग शिवाय काहीच होणार नाही. लॉग आलाच पाहिजे. डेसिमलच्या लेफ्टला काय? डेसिमलच्या लेफ्टला 2 बार आहे. 2 बार म्हणजे -2 आहे ते. मग जे पण आहे डेसिमलच्या लेफ्टला त्याला 10 च्या डोक्यावर चढवून टाकायचा. डेसिमलच्या लेफ्टला जे पण आहे त्याला 10 च्या डोक्यावर चढवून टाकायचा. 10 च्या डोक्यावर कोण चढला? -2. हे बार लिहिला का? बार का लिहिला? कारण हा फक्त मायनस आहे, हा मायनस नाही. हा पार्ट मायनस आहे म्हणून बार लिहिला, हा मायनस नाही म्हणून हे बार लिहिले. म्हणजे मायनस होता. हे जे डेसिमलच्या लेफ्ट आहे ते 10 च्या डोक्यावर चढवून टाकला. 10⁻². आणि याचा अँटी लॉग बघायचा. ओके, याचा अँटी लॉग टेबल मध्ये बघायचा. 0.29, 8 आणि 0. कुठे बघायचा? 0.29, 0.2980. चला याचा काय बघायचा? अँटी लॉग बघायचा. 0.2980. आता अँटी लॉग बघायचा. 0.2980. हे लॉग होता. हे लॉग होता 0.2980. आता हे अँटी लॉग आहे. अँटी लॉग लिहिले का पहा? 0.2980. 0.298. 0.298. 1986. 0.298. 1986 आणि 0 याच्यात नसतेच. हे 1 असते. 1 2 3 याच्यात 0 नसतेच मीन डिफरन्स मध्ये. 0.298 याच्यात तर 0 नाही. मग 0.298 हा झाला. बस झालं एवढंच. 1986. 1986. 1986. मग किती आला? याचा अँटी लॉग घेतला तर 2 बार पुढे गेला, डोक्यावर चढला. याचा अँटी लॉग घेतला तर 2 बार पुढे गेला, डोक्यावर चढला. 10⁻². आणि 29 च्या लाईन मध्ये 8 च्या खाली बघायला. 29 च्या लाईन मध्ये 8 च्या खाली बघितला तर किती भेटते? 1986. 1986. डेसिमल कुठे द्यायचं? इथे द्यायचं. अँटी लॉग घेताना डेसिमल कुठे द्यायचं? इथं. सो दिस इज द आन्सर. या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा, या दोन्ही नंबरच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आहे? या दोन्ही नंबरच्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आहे? पहिला काय घेतला? y अज्युम केला, मग लॉग काढला, मग अँटी लॉग काढला. हे मग
करू करू वैभव, हे तर समजलं का? हळूहळू समजत जाते, हळूहळू समजेल. हे समजलं का नाही बघा? हा पार्ट समजला का नाही? हे न्यूमरिकल समजलं का नाही? बोला वैभव, बाकीचे पण बोला. हे न्यूमरिकल समजलं का? परत रिपीट करायचं? यस. ठीक आहे, कुणाला समजलं नसेल तरी सांगा, काही टेन्शन नाही. कुणाला समजलं नसेल तरी पण सांगा, काही टेन्शन नाही, मी परत सांगतो किंवा तुम्हाला काहीतरी आयडिया देतो, तुमचं एखादं लेक्चर घेता येते, काय पण. वैभव क्लिअर का नाही? वैभवची कमेंट आली का नाही मला दिसली नाही. बोला बोला वैभव, क्लिअर आहे का नाही? हे न्यूमरिकल कालचं बघू आपण परत, हे तर क्लिअर आहे का नाही? कॅल्क्युलेटरवर करून बघा, हे मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेटरवर करून बघा. सीईटी ला लॉग टेबल देतात, पण आपल्याला वापरता येत नाही, तेवढा वेळ नसतो. सीईटी नीटला लॉग टेबल भेटतंय, पण तेवढा वेळच नसते आपल्याला लॉग टेबल युज करण्यासाठी, त्यामुळे देत नाही असंच समजा तुम्ही. लॉग टेबल यूज करण्यासाठी वेळ नसते, अप्रॉक्सिमेशन घेऊन काम करायला लागते. ॲक्युरेट का आन्सर किती येते बा, हे दिसते का बघा? हे दिसाले का? 0.01986 आणि तिथं आपले किती आले बघा? 0.01986 आले का बरोबर आन्सर? दिसाले का कॅल्क्युलेटर? कॅल्सी दिसाले का बा? अरे विचारलो मी, सांगा, म्हणजे मला माहिती नाही कॅल्सी दिसतो का नाही ते. दिसाल ना? हा, माले बरोबर आन्सर. ठीक आहे, चलो मग एकदा लिहून घ्या, एकदा लिहून घ्या. लॉग कसा फाइंड आउट केला इकडे लिहिले, मॅन्टिसा पार्ट. याचा मॅन्टिसा इकडे लिहिलाय, सेकंडचा मॅन्टिसा इथे लिहिलाय, आणि अँटीलॉग घेताना जे नंबर आलाय ते इथे लिहिलाय. ठीक आहे, चला हे लिहून घ्या, मी परत एकदा एक्सप्लेन करतो, मग पुढचे न्यूमरिकल्स बघूया. ओके, चलो लिहा. आदिती, सृजन आणि सिद्धी हळूहळू कळायला चालू होईल. आदिती, सृजन आणि सिद्धी हळूहळू अंडरस्टँड व्हायला चालू होईल. थोडासा वेळ लागेल, कारण तुमचं पहिलं लेक्चर आहे. हळूहळू अंडरस्टँड व्हायला चालू होईल. आणि रेकॉर्डेड लेक्चर्स (10⁻² आहे, +2 नाही, 10⁻² आहे राजश्री. -2 म्हणजे असं होते 0.01986. 10⁻² म्हणजे डेसिमल इकडे दोन्ही शिफ्ट करायचं. 10⁻² चा अर्थ काय? डेसिमल या बाजूला शिफ्ट करायचं दोन्ही. मग इथं होता डेसिमल 1 2, हे आन्सर आहे. आणि मागचे लेक्चर्स बघून घ्या, जे नवीन लेक्चरला जॉईन झाले त्यांनी काय करा, मागचे लेक्चर्स रेकॉर्डेड मी युट्यूबवर अपलोड केलेत, लिंक पण पाठवली ग्रुपमध्ये. मागचे लेक्चर्स थोडे बघून घ्या, मग हे आणखीन क्लिअर होते. एकदम युजफुल आहे लॉग. लॉगला सोडून 11th-12th होऊ शकत नाही, लॉग करायलाच पाहिजे. चल करायचा नेक्स्ट न्यूमरिकल. नेक्स्ट न्यूमरिकल करायचा.
चलो आता लॉग टेबल मध्ये, त्या लॉग टेबल मध्ये तुमच्याकडे जी सॉफ्ट कॉपी आहे, तुमच्याकडे जे मी ऑनलाईन पीडीएफ फाईल पाठवली त्याच्यामध्ये आता व्हॅल्यूज बघायला चालू करा. लॉग टेबलच्या व्हॅल्यूज तुम्हाला मी जी ऑनलाईन कॉपी पाठवली, ऑनलाईन जे सॉफ्ट कॉपी पाठवली त्याच्यात बघायला चालू करा. आता तुमचं तुम्ही बघितला तर आणखीन क्लिअर व्हायला चालू होते. फक्त मीच इथं व्हॅल्यूज दाखवल्या तर कळणार नाही. तुमचं तुम्ही बघितला तर आणखीन क्लिअर व्हायला चालू होते. याच्या पुढे काय करू आपण आता, तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, चला पहिलं काम काय केलं बघा. चलो हे एक्झाम्पल परत बोलालो मी. पहिलं काम काय केलं, जे फाइंड आउट करायचं आहे दॅट शुड बी अज्युम्ड एज वाय. जे फाइंड आउट करायचं आहे दॅट शुड बी अज्युम्ड एज वाय. फर्स्ट टेक लॉग ऑफ दॅट, दोन्ही बाजूला लॉग घेतला. मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन एज ऍडिशन, याचा लॉग काढला, याचा लॉग काढला. लॉग कसा काढायचा हळूहळू येते, ज्यांना येत नाही नवीन मुलांसाठी बोलतोय. याचा लॉग काढला, याचा लॉग काढला. ऍडिशन करताना थोडं डिफिकल्ट होतं सर्वांसाठी, हे नवीन झाले ऍडिशन अशा प्रकारे. This part and this part is positive, but this part is negative. Therefore, we have written bar over 3. 3 is negative. मग याची ऍडिशन मारली आणि हे कॅरी फॉरवर्ड झाला 1. But this one is positive and this is negative. -3 plus 1 is -2. हे एकटाच मायनस आहे. Therefore, बार लिहिलाय. हे सगळं प्लस आहे, बाकीचं इकडला काढलं. पुढचं अँटीलॉग घेतलं, काम झालं. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे. झालं 0.03954. त्याचा रूट फाइंड आउट करू. काय करायचं, रूट फाइंड आउट करायचं. इज हाऊ मच. फिजिक्स मध्ये क्वेश्चन येतात की ज्याच्यामध्ये काय करायला लागतं. फिजिक्स मध्ये असे क्वेश्चन येतात की ज्याच्यामध्ये अशा एकदम कॉम्प्लेक्स, एकदम घाण नंबरचा काय करायला लागते, रूट फाइंड आउट करायचा. मग ह्या नंबरचा मला रूट फाइंड आउट करायचा. मग हे लॉग टेबलचा यूज केला तर खूप फास्ट काम होतं. चला लिहा, रूट ऑफ दिस नंबर इज इक्वल टू हाऊ मच. रूट फाइंड आउट करा. रूट ऑफ दिस नंबर इज हाऊ मच. ओमकार, कळाले का आता लेक्चर्स? The root of this number is equal to how much? डुबे ओमकार डुबे करते का था? चलो, तो ये स्टार्टिंग का पार्ट भी मैं करता हूं. देखो इधर, इसका स्टार्टिंग का पार्ट मैं करता हूं, उसके आगे तुम लोग करो. तुम लोग मेरे साथ करो, ठीक है, सगळे मिळून करू. तर लेक्चर बंद झाले की परत एकदा जॉईन करा. लेक्चर बंद झालं तर परत एकदा जॉईन करा. मग जे बंद होईल 40 मिनिट झाले की बंद होते. तो जो फाइंड आउट करना है उसको क्या एज्यूम करने का, y. सो आई वांट टू फाइंड आउट दिस रूट ऑफ दिस नंबर, तो उसको क्या एज्यूम करने का, y. ठीक है. जे पण फाइंड आउट करायचं आहे दॅट शुड बी एज्युम्ड एज y. बट रूटला आणखीन एक लिहायची मेथड आहे. रूट कॅन बी रिटन एज 1/2 रेस टू 1/2. हे जे रूट आहे, म्हणजे रूट ऑफ 2 and 2 रेस टू 1/2 दोघांचा मिनिंग आहे. रूटला काय करता येते, रेस टू 1/2 लिहिता येते. रूटला काय करता येते, रेस टू 1/2 लिहिता येते. तसं मी तर केलं 0.0394